सो फाइनली हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? अब आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। आखिरी मंजिल कहीं ना कहीं अपने नवोदय के एग्जाम के ओरिएंटेड बहुत पास आ चुका है अभी, बराबर है। अपने एग्जाम का सिलसिला बड़े मुश्किल से अभी कितने दिन बचे हैं अपने पास? 5-6 दिन बचे हैं बस अपनी एग्जाम अभी बिल्कुल, हाँ ऑलमोस्ट एक हफ्ता पकड़ लो सीधा सीधा अपना एग्जाम है। फिर उसके बाद तो चलो जो भी है सिलसिला हमने जो स्टार्ट किया था मैथमेटिक्स रीजनिंग मराठी के हिसाब से वैरायटीज ऑफ एग्जाम्पल रोजाना आपको किसी ना किसी मोड पे आपको देने का, वो उसको स्टार्ट रखते हुए आज का ये वीडियो हम लोग स्टार्ट करते हैं। आज हम लोग मैथमेटिक्स के तौर पे बहुत बेहतरीन बेहतरीन एग्जांपल्स देखेंगे जो कि हमारे कल के एग्जाम में भी आए थे वो सारे के सारे। ओके तो चलो बच्चा स्टार्ट करता हूँ। स्टार्ट करने से पहले बता दूं मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई भी नए बच्चे नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करें, अपने दोस्तों में शेयर करें, वीडियो अच्छा लगे तो लाइक पक्का करें। ओके तो देखो बड़ा, ये एग्जाम्पल क्या कहना है की पुढील पैकी काय 4.8 च्या इतके नाही म्हणते म्हणजे पाय म्हणजे बया बनवून राहिला तो, कालच्या सारखीच गोष्ट सुरू आहेत ना। इतके नाही म्हणजे 4.8 इतके नाही नाही म्हणजे असणारा चालणार नाही, नसणारा चालणार। आता आपण दशांश संख्यांची परिभाषा आणि अपूर्णांकांची पण परिभाषा माहिती आहे आपल्याला। खाली कधी पहा पर्यायावरून पाहायचं, आता खाली पाय टकले आहे, खाली एक टकले आहे म्हणजे वरती एका अंकांतर पॉइंट म्हणजे हा तर आहे पण हा असून नाहीये, नाही समजला? हा याच्यापासून 48/10 म्हणजे 4.8 होतो पण तो असून नाही आहे कारण की त्यांनी नसणारा म्हटलंय, आहे पण हा उत्तर नाही। समजला का बाळा? ठीक आहे, हा तर नाही। त्याच्यानंतर आता पाय इथे एक लक्ष द्यायचा, इथे एक लक्ष द्यायचा, 4 म्हणजे 4च असते, त्या नंतरची संख्या पॉइंटच्या नंतर द्यायची असते, माहिती आहे ना तिकडीचं। हा 4/5 म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तुम्हाला तर माहितीच आहे, शून्यच्या शून्य आणि 0.8 जा 40 म्हणजे हा तर 0.8 म्हणजे 4.8च होणार ना, म्हणजे हा पण आपला उत्तर। चला आता हा विचार करू, एकदा हा थोडासा विचार करून पाहून टाकू, विचार करायला काय हरकत आहे? ठीक आहे 4 पॉइंट तर आहेच आहे, ठीक आहे म्हणजे विचार करून पाहू, हा इतका मोठा भागाकार करण्यापेक्षा याला तर करून पाहू डील। तर विचार करा रे, 16 ला 20 सोबत डील करणे म्हणजे 20 0 जा 0 होते आणि पॉइंट द्याल तर टकल्या होते आणि बे 8 16, अरे भाऊ हाई 4.8च आहे ना, म्हणजे हाई आपला उत्तर नाही म्हणजे 100%। आता समजला का बळा? पूर्ण आपण काय सॉल्व्ह करून नाही बघितलं, पूर्ण काय सॉल्व्ह करून नाही बघायचं, जे आपलं लॉजिक आहे ते फक्त लावणे, उत्तर काढणे। देखो भाऊ नेक्स्ट सवाल, आहा हा काय यार जो लेवल पूरा चेंजेस कर दिया ना। सवाल क्या पूर्ण आहे की भाई तांदळाचे विविध प्रकार पुढील दराने म्हणजे रेटने खाली दिलेले आहेत, ठीक आहे, त्यापैकी सर्वात स्वस्त दर कोणता असा त्याचा सोपा सरळ प्रश्न आहे। समज सर्वात स्वस्त म्हणते, काय आपला दिमाग कशामध्ये जाते? सर्वात महागवाल्यामध्ये जाते। आता तो सर्वात स्वस्त, ये देखो आवाज, इसकी वजह से मैंने 10 बजे का क्लास 10 बजे तक ही क्लास रखा क्योंकि आवाज का प्रॉब्लम रहेगा। देखो चलो फिर भी ध्यान इधर रखिएगा, आवाज अगर सपोज आ ही रहा होगा आपको तो मैं माफी चाहूंगा बड़ा, क्योंकि साइड में गैदरिंग चल रही है इसलिए आज पूरा प्रॉपर नहीं है, कल का भी वैसा ही था। तर बघा सर्वात स्वस्त म्हणते, सर्वात स्वस्त म्हणजे यांच्या सस्ता, यामधून सगळ्यात सस्ता। आता इथे आपण असा विचार करतो की ज्याचा रेट कमी असेल तो सगळ्यात स्वस्त असेल। बळा इथे बघ इथे बघ, इथे जस तसा अगर सपोज तुम्ही विचार कराल ना, आता बघा रेट सगळ्यात कमी कुठे दिसतोय आपल्याला? सगळ्यात कमी इथे दिसतोय 864, आम्ही आपण विचार करतो की हाच उत्तर असेल। याची रेट सगळ्यात महाग निघाली होती का? अच्छा तेच सांगत आहे ना बळा मी, आपल्याला जसं दिसते तसं नसतं म्हणून जग मस्त। समजलं का भाऊ? खतरनाक काम आहे पाय रे भाऊ, अरे भाऊ उलटाच काम दिसून राहिला मला, आता मला तर उत्तर बी वाटून राहिला, समजला? कारण की बा जो दिसायला मोठा आहे ना तोच सगळ्यात छोटा आहे, कधी कधी असाही होते। म्हणून कसं आहे, आपल्याला माहिती आहे फसवण्याचा इथं प्रयत्न आहे ना, तर आपणही त्याला फसवण्याचा प्रयत्न करायचा। आपण हे फालतू याच्या गोष्टीमध्ये टाइमपास करण्यापेक्षा सगळ्यात मोठे दिसणारे अंक जे आहेत ना त्याला गुणाकार करण्याचा प्रयत्न करा पहिलेच। 1632 ला 74 किलो, हा हा हा
34 किलो, बरोबर आहे. तर इथे काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल. तर हा तुमचा उत्तर येऊन गेला. काही डाऊट आहे का? आता भागाकार करून ठेवून दाखव सगळ्यांचे. नाही नाही आता बाळा बाळा हा 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 चिल्लरवाला प्रश्न आहे, तरी पण मी तुम्हाला सांगून देतो बघा कशा पद्धतीने डील कराल. आता या अशा टाईपच्या प्रश्नांना थोडं शेवट ठेवा का, कारण की इथे भाग देऊन पाहावा लागतो प्रत्येकाला. ठीक आहे, तरी पण बघा 1092 डिवायडेड बाय मला 21 करणे आहे. तर 21 सोबत असं काय डील कराल जे 109 च्या आसपास येतो. जर मी 8 सोबत डील केलं बाळा तर तो खूप मोठा होणार. 5 सोबत केलं तर 105 होतो, हो ना. तर 25 बन जा 105, उरलं किती बाळा 9 4 आणि मग हा 42. 21 किती जा 42 2 जा, म्हणजे इथं किती रुपये रेट पडला, सॉरी 52. हा समजलं का? किलो ठीक आहे, म्हणजे याचा रेट किती झाला एका किलोचा 52 रुपये. त्यानंतर याचाही पाहून टाका 1479 डिवाइड बाय 29. सांगा बरं 29 सोबत काय डील करू रे मी, 5 करणार तर होऊ शकतो का? 29 5 जा 5 9 जा 45 5 2 जा 10 आणि हा 145 होतो ना रे. अंदी मारलो मी, मारून पाहाचा. 29 5 जा 145, उरलं किती, 7 5 गेले म्हणजे 29. हा किती जा 51 जा. नाही समजला, एक नंबर का. आता पाय बी चाई करून टाका. किती आहे 1632 ला 34. आता 34 आहे, याला 34 ला 16 दिसतोय ना, तर 6 करून पाहिला तर 18 होणार. 5 करून पाहू. 5 4 जा 20, 5 3 जा 15 16. ओ माय गॉड, थोड़े से ज्यादा हो गया रे. अब 34 4 जा करके देखते भाऊ, यहाँ पे शुरुआत तो 4 से हो रही है, अभी तक 5 से हो रही थी. ये कमी रहने वाला है, ये कमी रहने वाला है, रहने देते थोड़ी देर के लिए. चलो नेक्स्ट वाला देखते हैं. डी भी ऐसे ही कम है क्या? अगर वो 4 से कम होगा तो फिर हम लोग सोचेंगे कि इसको भी करने के. ठीक है, देखते हैं. 864 को डील करते हैं 16 के साथ. अब भाई 16 का तो टेबल आता है अपने को. 16 कितना जा 16 5 जा. अरे भाई आप सामने जाने का कोई मतलब ही नहीं है, क्योंकि शुरुआत 5 से हुई है, मतलब 50 के ऊपर रहने वाला है. और भाई ये 40 के ऊपर रहने वाला है, मतलब सबसे छोटा सगळ्यात स्वस्त कोण? समजलं का? अशा पद्धतीने डील करायचं बाळांनो. कोणाकोणाचं उत्तर हा 100% बरोबर आला होता. वा वा, काय नाही चुकवायला पाहिजे बघ. मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे की जर आपल्याला एकाबद्दल माहिती आहे, मनमानेच्या काढायचा आहे तर गुणाकार करा, मनमानेच्या माहिती आहे एकाच्या काढायचा आहे तर भागाकार करा. फक्त भागाकार करणे होते आणि उत्तर काढणं होतं. समजलं? समजलं? अशाच पद्धतीने बेसिकचा आम्ही अभ्यास करतो. आमचे नवीन बॅचेस बाळांनो 15 म्हणतो 19 जानेवारी पासून स्टार्ट होत आहेत. तुम्हाला जास्त डिटेल हवे असतील तर 8275397522 वर कॉल करू शकता आणि चॅनल सोबत राहू. अगर सपोज चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब पक्का करा, लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर पक्का करा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. चलो देखो, एक सामान एकूण 2 तास 20 मिनिटे सामान्य आहे, सामना सॉरी, एक सामना एकूण 2 तास 20 मिनिटे चालतो. किती एकूण चालतो रे तो? 2 तास. बघ एकूण किती चालत आहे? 2 20 मिनिटे. ठीक आहे. सामन्याच्या वेळेच्या प्रत्येकी 1/20 तास असे एकूण 2 टाइम आउट होतात. टाइम आउट म्हणजे टाइमपास, थोडासा टाइमपास करण्यासाठी, थोडासा त्यांना फ्रेश होण्यासाठी, रेस्ट साठी म्हणून अशा टाइपचं थोडस ते खंड पाडलाय त्यांनी 2-2 वेळा. ठीक आहे. तर एकूण टाइम आउट किती मिनिटाचा होता? बोंबल. एकूण टाइम आउट किती मिनिटाचा होता असा त्यांनी प्रश्न विचारला. आता एकूण सामना कितीचा बाळा? 2 तास 20 मिनिटे. त्यापैकी 1/20 तासाचे 2 टाइम आउट झाले. 2 टाइम आउट झाले भाऊ, म्हणजे इंटू 2 करावं लागेल का नाही? कारण की एक टाइम आउट 1/20 तासाचा, तर 2 टाइम आउट 2 इंटूच करावं लागेल. म्हणजे चिमणी अगर सपोज एका दिवसात 2 किलो मटण खाते तर 2 दिवसात किती खाईल भाऊ? समजला ना? म्हणजे का केला? गुणाकारच केला ना, म्हणून 2 सोबत गुणाकार. तर भाऊ हा तर सरेआम मेला. म्हणजे आपल्याला काय भेटला? 1/10 तास.
आता हा 1/10 तासच्या स्वरूपात तुमच्या उत्तराला कुठपर्यंत की बाळा 2. आता इतक्या वेळपर्यंत तो काय होता, टाइमपास होता, टाइम आउट होता. पण पर्याय तसा काही नसेल. पर्याय तसा काही आहे का? एक तर त्याला मिनिटामध्ये रूपांतर करा, पण याच्या स्वरूपात दिलंय असं नाही की हाच उत्तर आहे तुमचं. या 2 तास 20 मिनिटांमधून 1/10 तास त्याला टाइम पास झालेला आहे, त्याचा टाइम आउट झालाय. तर याचा इतका तास आधी पहिले काढावा लागेल. काय समजला का? हा कशात आहे रे बाळा आणि हा कशात आहे? तास तर आहे, मिनिटही आहे. तर या मिनिटाला तासामध्ये रूपांतर करायसाठी का करू? हा सांगा, मिनिटाला का नाही तासामध्ये रूपांतर करायचं आहे. आता मिनिटाला तासामध्ये रूपांतर करा म्हणजे काय करायला भागीला 60. म्हणजे या 20 मिनिटाला भागीला 60 करतो, होत बसेल काम ना. आता 20 मिनिटाला भागीला 60 करणे म्हणजे ह्या टकल्या मेला आणि बे एकन बे तिरी म्हणजे 2 1/3. नाही समजला? 2 1/3 तास. आता हाही तास आहे आणि हाही तास आहे, मस्त तास झाले हो का नाही? आता मी का म्हणतो पाय याला आता प्रॉपर याच्यामध्ये आणतो. हा कसा आहे? मिक्स फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. चला 3 दुने 7 नाही का? 3 दुने 7. मग 7 भाग, अरे भाऊ बे तिरी 6 ने 1 7 भागिले, म्हणजे हा झाला तास. तर हा 1/10 तास, इतक्या तासांमधून काय होतं रे? ड्रॉपआउट. ड्रॉपआउट म्हणजे टाइम आउट. समजलं? म्हणजे खंड पडलं होतं या तासांमध्ये. ठीक आहे, तर याचं आता फक्त उत्तर काढा, खतम. याचा इतका भाग किती राहणार? इंटू करा 1/10, खतम. म्हणजे काय? 7 1 7 3 10 30. सर असा उत्तर बया हा तासामध्येच आहे, याला मिनिटामध्ये रूपांतर करा, खतम. का टकल्या गेला 3 2 जा आणि 7 2 जा 14 मिनिट तुमचा उत्तर राहा. काय खूप कठीण होतं का रे? काही कठीण नव्हता बघा. समझलं? नेक्स्ट देखो बच्चा, नेक्स्ट सवाल बहुत बढ़िया सवाल था की मीनाला पूर्वापेक्षा 21 गुण कमी मिळाले. पाय मीनासाठी मी करतो, मीनाला पूर्वापेक्षा 21 गुण कमी मिळाले. ठीक आहे, थांब रे बाळा. मीनाला पूर्वापेक्षा म्हणजे 3 जण आहेत, मीना आहे, पूर्वा आहे, त्याच्यानंतर श्रेया, म्हणजे हे श्रेया पण आपल्याकडे पण श्रेया आहे वाटते ना, आली नाही का? हा बघा, 3 विद्यार्थिनी आहेत. मीनाला पूर्वापेक्षा 21 गुण कमी मिळाले. पहा शब्द 6, पहा मी काय काय बोलतोय, यावरच खेळ आहे. मीनाला पूर्वापेक्षा 21 गुण कमी मिळाले आणि श्रेयाला पूर्वापेक्षा 21 गुण जास्त मिळाले. इथे मीनाबद्दल पण थोडा बहुत माहिती आहे, श्रेयाबद्दल पण थोडा बहुत माहिती आहे, कुणाबद्दल काहीच माहित नाही. पूर्वाचा आधार घेतलाय त्यांनी सगळ्यांनी की पूर्वापेक्षा 21 गुण कमी आणि पूर्वापेक्षा 19 गुण जास्त. पण बिचारा पूर्व्यालाच एकटा करून टाकला, कारण की ते पूर्वा दिशेमध्ये आहे. समजला का? आणि ते बिचारे उत्तर पूर्व पश्चिम मध्ये असतील का माहिती, मग खराब. तर सांगण्याचा उद्देश बाळा की पूर्व बद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये, म्हणून पूर्वाचे किती मार्क मिळाले मानूया? एक्स मार्क. बघा वास्तविक स्वरूपामध्ये या शाब्दिक स्वरूपाच्या प्रश्नांचं गणितीय स्वरूपामध्ये कसं बदलाव करणे हे ज्याला जमलं, ऍट खतरनाक काम. समजलं? कुणाबद्दल माहित नव्हतं पूर्वाबद्दल, त्याला काय मानलं? कोणता बाबा? एक्स बाबा. त्यावरून मीनाचे मार्क हे पूर्वापेक्षा 21 ने कमी आहेत. कमी असणे म्हणजे मायनस असणे, 21 ने कमी म्हणजे पूर्वापेक्षा म्हणजे ना, तर पूर्वाचे मार्क किती आहेत? एक्स. तिच्यापेक्षा 21 ने कमी म्हणजे -21. म्हणजे मीनाचे मार्क किती बाळा? एक्स - 21. त्याच्यानंतर श्रेयाचे जे मार्क आहेत ना, ते पूर्वापेक्षा 19 गुण जास्त आहेत. कुणापेक्षा? पूर्वापेक्षा. तर पूर्वाला किती मार्क आहेत? एक्स. त्याच्यापेक्षा जास्त आहेत म्हणजे प्लस आणि 19. समजलं? आणि आता या तिघांनी मिळून 8चे 5 गुण मिळवले म्हणते. तिघांनी मिळून म्हणजे मीना प्लस पूर्वा प्लस श्रेया, या तिघांचे मिळून किती मार्क आहेत रे? 8चे 5. भाऊ मिळून म्हणजे काय होते? प्लस ना. मिळून म्हणजे काय? प्लस ना. तर मीनाचे मार्क किती बाळा?
X minus मीनाचे मार्क किती? X minus x मायनस 21. पूर्वाचे मार्क किती? x. श्रेयाचे मार्क किती? x प्लस 19. तर हा तुम्हाला विचारलं काय, श्रेयाला किती गुण मिळाले? तर पाहू म्हणा, मग होत बसल. तर पहिले श्रेया म्हणजे ही, नंतर x ची व्हॅल्यू निघाल्यानंतर बस या श्रेयाच्या ठिकाणी पुट करून टाकू, उत्तर आपला रेडी राहील, होत बसल काम ना. अच्छा पाय रे बाळ, आपल्याला हे तर माहित आहे, राज प्लस राज प्लस राज किती राज? 3 राज. तर मग x प्लस एक्स प्लस एक्स किती x? खतरनाक माझे पोरगे. मायनस 21 प्लस 19 उरलाय फक्त आता, इक्वल्स टू 8 ते 5 रे बाळा. आता मायनस प्लस काय होतो? मायनस प्लस मायनस होते, मायनस प्लस मायनस, आणि 21 मधून 19 गेले 2, पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचा जो काय आहे, हे बघा, बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या. नवोदय फक्त हेच बघत आहे तुमच्याकडून की तुम्ही किती बेसिक तुमचं छान करून आला आहात. ज्याचे बेसिक छान नाही ते तिथं घेणारच नाही तुम्हाला. म्हणून ह्या बारीक मायनस प्लस, पहा बरं, मायनस होतं, तू प्लस म्हणलास. मोठ्या संख्येचा चिन्ह द्यावा लागतो, हे विसरून जातो, गेला. मायनस प्लस करत असताना, म्हणजे लहानातून मोठा मायनस करत असताना कधी पण मोठ्या संख्येचा चिन्ह देणे हे लक्षात ठेवा. उत्तर कंप्लीट करण्याच्या आधी बिलकुल बघायचा की मोठ्या संख्येचा चिन्ह कोणता आहे. वर्षभर सांगत आहे मी, कधी पण जेव्हा मायनस प्लसचा असा फंडा येतो तेव्हा, बरोबर आहे. तर चला, तर काय समजलं इथून, 3x मायनस प्लस मायनस होतो असं द्यायचं, असं डोक्यावर त्याच्या, आणि 21 मधून 19 गेलं किती? तर 2, पण उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचा जो काय आहे मायनस, तर मायनस 2, तर हा 805. आता 3x मधून 2 तर जात नाही, हे भाऊ भाऊ आहेत बिचारे, तर त्यांना तिकडे पाठवून दे. तर हा 2 तिकडे गेला तर प्लस 2 होतो बाळा, म्हणजे हा 3x इक्वल्स टू 805 मधून 2 गेले किती? 800 प्लस 807, आणि 7 आणि 8 किती होतात बाळा? 15, म्हणजे 3च्या फळ्यात येते हा. तर x इक्वल्स टू 805 भागीला 3 करा, तर हा बघ 807 ला 3 ने डिवाइड करशील, 3 दुने 6, उरलं किती बाळा? 3 सक 18, उरलं किती रे भाऊ? 3 9 जा, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 269. पण तुम्हाला विचारला हा नाही, तुम्हाला 269 पण असेल, पाय आहे पर्यायामध्ये 269 पण असते, पण ते तुम्हाला धोका देण्यासाठी असते, तुम्हाला भ्रमित ठेवण्यासाठी असते, की नाही मुलं, त्यांना माहित आहे की इथे इथे गलती करणार आहे, ते मस्त खुश होऊन जातात पोरं, कारण की तिथं प्रेशर असते, लवकर करणे लवकर करणे. असं काहीच नाही करायचं. पाहायचा प्रश्न की विचारला काय, श्रेयाचे गुण विचारले आहेत, आणि तुम्ही सांगाल कोणाच्या? पूर्वाच्या गुण. एक्स म्हणजे पूर्वाचं मिळालं ना तुम्हाला, पूर्वाचं विचारलंय का त्यांनी? नाही, त्यांनी विचारलाय एक्सच्या, सॉरी श्रेयाच्या, आणि श्रेयाचे किती आहे? x प्लस 19, म्हणजे 269 प्लस 19 99 18, शेवटी 8 असणारा 2 आहे, तर मेलेच गा पहिलेच. ठीक आहे भाऊ, 269च्या वरतीच राहणार आहे, म्हणजे हा 248 होणारच नाही, कॅन्सल करा. सीस तुमच्या उत्तर. कशाला बेरीज करू रे, कशाला बेरीज करू पूर्ण? हा तर तुम्हीच सांगा, 269च्या वरती उत्तर राहणार आहे, हा होऊ शकते का? आता पाय ना, हा ए पहिलेच मेला होता ना, हा डी पहिलेच मेला होता, कारण की तो 269च्या पहिलेच खाली आहे. आता राहिली गोष्ट, 269 होऊच शकत नव्हता, कारण की तो म्हणजे इतकं करायची गरजच नव्हती, डायरेक्ट 269 होऊच शकत नाही. 248 269च्या लहान आहे, तोही कॅन्सल. 250 पण 269च्या लहान आहे, तो पण कॅन्सल, म्हणजे सी तुमच्या डायरेक्ट उत्तर. समजलं बाळा? बघा रे, मी खरं सांगतोय, हे बारीक बारीक गोष्टी तुम्ही जर छान केलात ना, खूप कठीण नवोदय प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीये. तुम्ही किती कठीण तुमचे बेसिक छान केले आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही अभ्यास केलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा, माझ्या सांगितलेल्या प्रत्येक कन्सेप्टला वारंवार रिपीट करा. त्या व्यतिरिक्त काहीच नाहीये, मी खरं सांगेन, त्या व्यतिरिक्त दुसरा काहीच नाही नवोदय. क्लिअर आहे? आणि बहुत सोपं केलंय, खूप मोठे मोठे कठीण चॅप्टर स्किप केलं, फालतूचे चॅप्टर आणलं, ते कोण काय माहित नाही, ते आलेख असा ना, ते चिल्लर आहेत का मग आपल्यासाठी? आलेख म्हणा ना, ते त्रिकोण म्हणा, असं मग कोण कोणता ना, हा कोणता? कालचा होता खरा एक, थांबा सांगतो, त्याचा मस्त प्रश्न होता तो, थांबा. हा, कोण मोजा, बहुतेक मुलांनी गलती केलं तिथे. देखो बड़ा, नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं.
ठीक है, आज थोडासा वक्त की कमी है अपने पास, फिर भी देखो एका शाळेतील विविध विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या गोष्टी स्तंभालेखात दाखवलेल्या आहेत. कोणाला वाचन आवडते, कोणाला खेळ आवडते, कोणाला चित्रकला आवडते, का चित्र बरोबर आहे, कोणाला नृत्य आवडते, कोणाला गायन आवडते, है ना. आपली एक चिमणी आहे, तिला नृत्य खूप छान करता येते म्हणून मला ऐकायला मिळालं. ते शिकवतो पण त्या गोष्टीसाठी, म्हणजे 5वीत असून सुद्धा दुसऱ्यांना शिकवणे हे बहुत मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा चिमनी बाईला आपल्या. तो एनीवे जो भी है, क्योंकि किसी को कुछ सिखाना ये बहुत बड़ी कला होती है, ये चीज याद रखिएगा, है ना. उसके लिए उस कला की रिस्पेक्ट करिएगा. देखिए बघा, त्यावरून 120 पेक्षा जास्त आणि 200 पेक्षा कमी विद्यार्थ्यांना आवडणारी गोष्ट कोणती. आता निवड बया बनवायचाच काम. 120 पेक्षा जास्त, 120 पेक्षा जास्त आणि 200 पेक्षा कमी, सगळ्यांचे पहिले काढून टाकू. चला, गायनची काय वाटतंय, माफ कीजिएगा ये आवाज जरा ज्यादा चल रहा होगा, फिर भी गायन पहिले काढून टाकायचं, स्केल पकडायची. गायन किती आहे रे बाळा, 120. लिहून झालं ना, माहित झालं स्केल. हा स्केल पक्का पकडायची, गलती नाही होऊ द्यायचं, स्ट्रेट मध्ये. ठीक आहे, बघ हा किती आहे, 120. हा बघ 120 गायन. ओके, त्या नृत्य बघ रे बाळा. अरे ह्याचं लिहायची पण गरज नाही, कारण की ते गरजच नव्हती आपल्याला, तरी पण ठीक आहे, लिहून ठेवून देऊ. त्याच्यानंतर चित्रकला 160 आणि त्याच्यानंतर वाचन मोंगसे आणि त्याच्यानंतर हा काय आहे रे बाळा, 200 ना 240च्या मधात 220. चला, सगळ्यांचे झाले आता रीडिंग. त्याचं म्हणणं आहे की 120 पेक्षा बघ, 120 पेक्षा मोठा आणि 200 पेक्षा लहान. समजला, म्हणजे का बनवला, म्हणजे आता हा तुम्हाला तेवढा नाही समजणार, कारण की ठीक आहे, समजला, ज्याला समजला त्यांच्यासाठी छान आहे. ठीक आहे, पण सांगण्याचा उद्देश माझा की तुम्हाला 120 पेक्षा मोठं पाहिजे आहे. हा तर पहिलेच मेला तो तर बिचारा किती आहे रे. अरे मी 10 काऊन लिहिलं रे तो, सॉरी 40 आहे, मी 10 लिहिलं. हा, 120 पेक्षा भरपूर लहान आहे, तो तर पहिलेच कॅन्सल आमच्या ह्याच्यातून, नृत्य कॅन्सल. चल, 120 पेक्षा मोठे कोणते आहेत रे, हाही सोडून टाक. 120 पेक्षा मोठा पाहिजे होता आपल्याला, हाही कॅन्सल करा, म्हणजे गायन पण कॅन्सल झालं. त्याच्यानंतर 200 पेक्षा कमी म्हणते, 230 हा का जास्त आहे. 200 तर चालणारच नाही, कारण की 200 पेक्षा काय पाहिजे, कमी, म्हणजे उत्तर काय तुमचं, तुमचा उत्तर. समजलं का, समजलं. नेक्स्ट देखो बड़ा, नेक्स्ट आहे, एका व्यापाऱ्याने एका आठवड्यात विकलेल्या आंब्यांच्या पेट्यांची संख्या चित्रलेखात दाखवलेली आहे. पाय हा, म्हणजे हे चित्र असं नाही सांगितलं त्यांनी डायरेक्ट, 2 आंबे विकले का 10 आंबे विकले का 15 आंबे नाही. तो का म्हणते चित्राच्या स्वरूपात सांगलं नाही, तेही गोले या. सोमवारी इतके गोले, मंगळवारी इतके गोले, बुधवारी इतके गोले, मोजून टाका गोले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे इथे 10. मंगळवारी 1 2 3, बुधवारी 1 2 3 4 5, इथे गुरुवारी 1 2 3 1 2 3 4, म्हणजे 12. मोजून टाकायचे, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथे 7, 1 2 3 4, इथे 1 2 3 आणि 3 9 10 11. समजला. पण का त्यांनी का 10 आंबे विकलं का नाही, 3 विकलं का नाही. त्याच्या म्हणणं असं आहे, जर व्यापाऱ्याकडे आठवड्यानंतर अजूनही 140 पेट्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती पेट्या होत्या, म्हणजे शून्य, म्हणजे 1 टकल्या म्हणजे 20 पेट्या होतात. बोमला का फॅक्टरी होती का कागायच्याकडे. एक टकल्या म्हणजे 20 पेट्या भाऊ. ठीक आहे, 1 टकल्या म्हणजे 20 पेट्या. तर भाऊ सोमवारी इतके, मंगळवारी इतके, बुधवारी इतके 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 इतके. समजला. तर सरसकट का करून टाका, सगळ्यांची बेरीज करा. सोमवारी किती 10, मंगळवारी किती 3, मग किती 5, मग 12, मग 7, मग 4, मग अरे 11 हो का, सॉरी बाहेर बाळा. 7 आणि 3, अरे 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, 20 च्या नंतर 12, 12 20 किती होतात 32, 32 आणि 5
37 आणि 37 आणि 4 41 41 37 आणि 4 51 कस कसे होतील का 41 आणि 10 50 आणि 1 52 म्हणजे टोटल किती झाले 52 पेट्या एका पेटीमध्ये 20 तर गुणीला का करा एका दिवसात 20 पेट्या आंबे खाते चिमणी तर 52 दिवसात किती खाईल का 52 इंटू 20 तर भाऊ आता हा टकल्यानं करण्यापेक्षा 2 न गुणाकार करा 2 2 जा आणि 2 5 जा म्हणजे हा एक टकल्या म्हणजे तुमचा उत्तर किती 1000 थांबा थांबा वाटलंच मला तुम्ही असा म्हणाल का 1040 तुमचा उत्तर आहे हे पाय चिमणी फसली होती याच्यामध्ये पण पर्याय म्हणजे तुम्हाला जरूर असे देतात की नाही बाळा तुम्ही फसलं पाहिजे त्यांनी तसं विचारलं का रे त्यांनी असं विचारलं हे एकूण पेट्या आहेत ना तुमच्याकडे पाय इथे फसत होता भाऊ आपण बरोबर आहे की नाही तर आता असा फसला नाही पाहिजे म्हणूनच ते बया बनवतात आपल्याला मस्त आम्ही मस्त खुश होतो का 1040 बयाऊ सगळं काही विकून सुद्धा त्याच्याकडे अजून 140 पेट्या शिल्लक आहेत म्हणजे असा विचार करा तुमच्याकडे पहिले 1000 रुपये होते आणि सगळे खर्च खुर्च करून सुद्धा सगळे हे 1000 रुपये मधून खर्च खुर्च करून सुद्धा अजून 40 रुपये तुमच्याकडे उरलेलेच आहेत म्हणजे तुम्ही किती खर्च केला असा म्हणजे तुमच्याकडे एकूण किती पैसे होते नाही भाऊ ते 1000 रुपये आणि ते 40 म्हणजे 1040 हा पहिल्या आठवड्याचे अजून 40 रुपये होतेच ना का तसाच हो हा अजून किती उरले आहेत म्हणते 140 तर 140 का करा लागेल प्लस म्हणजे टकल्यान 4 4 8 आणि हा भाऊ 80 कोटात का शेवटी समजलं इथं किती जण फसले होते रे 1040 मध्ये अच्छा फसलं होतं पण वाचलं चला गुड गुड नेक्स्ट पारे बळ नेक्स्ट प्रश्न बघूया एका वस्तूला 3999 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला 2008 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे तर वस्तूची किंमत किती असा प्रश्न बघा रे बाळा बघा हा प्रश्न मस्त प्रश्न आहे याला कसं डील कराल ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे ठीक आहे ना आणि आपल्या गुडियांनी पण खूप छान सांगितलं त्याला तशाच पद्धतीने सांगितलं तुम्ही विसरल्या पहा एका वस्तूला 3999 मध्ये विकल्यानंतर म्हणजे विक्री किंमत किती आहे भाऊ विकी 3999 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ म्हणजे नफा ठीक आहे होणारा लाभ त्याच वस्तूला म्हणजे याच वस्तूला 2801 मध्ये विकल्यानंतर म्हणजे हे दुसरी वाली विक्री किंमत हे विक्री किंमत दुसरी ही पहिली वाली किंमत ठीक आहे 2801 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोटा इतकाच आहे म्हणजे जेव्हा तो 3999 मध्ये विकतो तेव्हा नफा होतो आणि 2801 मध्ये विकतो तेव्हा काय होतो तोटा होतो म्हणजे पण त्याचं असं म्हणणं आहे की त्या वस्तूला विकल्यानंतर होणारा लाभ आणि त्याच वस्तूला विकल्यानंतर होणारा तोटा हा समान आहे म्हणजे नफा इक्वल्स टू तोटा आहे की नाही म्हणजे नफा आणि तोटा हे दोन्ही किंमत समान आहेत की वेगळे आहेत का आम्हाला माहिती आहेत का ते काय आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं एक्स काय म्हणाल बाळांनो एक्स लक्ष द्या समजून घ्या त्याला जर तुम्ही एक्स मानलं नफा आणि तोटा थांबा थोडा छोटू करतो याला अरे नेक्स्ट प्रश्न पण आहे आपल्याकडे रेडी आहे ना त्याला खाली नेतो अले कुठं गेला मग पाहू तुला हा चल पाय रे बाळ लक्ष दे लक्ष दे त्याच्यानंतर नफा आणि तोटा हे समान आहेत म्हणून मी त्याला काय मानलं एक्स त्यानंतर बघा लक्षात घ्यायचं कधी पण त्या वस्तूची किंमत त्यांनी विचारलं आहे ना तर नेहमी एक काम करायचं विक्री किंमतचा फरक काढायची आणि हा जो नफा आणि तोटा जे तुमचा आहे दिलेला ठीक आहे हा पण दुसरा तिसरा काही नसून हा फरकच आहे काय आहे हा फरकच आहे समजलं का ठीक आहे दोघं पण आता पहिल्या वेळेसचा नफा आणि दुसऱ्या वेळेसचा पण नफा म्हणजे तोटा असं जे विचार करतो ना आपण पहिल्या वेळेस नफा झाला दुसऱ्या वेळेस तोटा झाला तर यांचा फरक काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचा फरक हा प्लसच्या स्वरूपात असते इथे तुम्हाला आठवते का बाळा
जेव्हा मी तुम्हाला ते कोणता प्रश्न वेळेच्या रिगार्डिंग प्रश्न शिकवत होतो की आपल्या आर्चिलच्या रिगार्डिंग तुम्हाला प्रश्न सांगत होतो. कोणी पण आपल्या क्लास सुरू असताना जर 5 मिनिटं लवकर आला आणि एक 5 मिनिटा नंतर आला, यांच्यातील फरक हा नेहमी प्लस असतो की मायनस असते बाळा? तर इथे पण तोच आहे ना, नफा झाला आणि तोटा झाला, हे समानच आहे. ते गोष्ट वेगळी, पण त्याच वस्तू विकत असताना किंवा असं करत असताना नफाही पण होतोय तोटाही होतोय. तर यावेळेस तो फरक काढायचा आणि तो फरक म्हणजे दुसरा तिसरा काय नसून या ठिकाणी प्लस असते. काय असते? प्लस. नफा आणि तोटाचं प्लस. पण पहिल्यामध्ये विक्री करत असताना किती होतं? 3999 आणि दुसऱ्यामध्ये विक्री करत असताना 2801. हे प्लस न करता मायनस कराल, कारण की यांच्यातील फरक. आता काही डाऊट आहे? याचा काही डाऊट आहे? नफा आणि तोटा भलेही तुमचं सेम असेल, ठीक आहे, पण त्याचा फरक काढत असताना नेहमी प्लस करणे, पण जे विक्री किंमत आहे त्यांची काय करणे? मायनस करणे. काय डाऊट आहे इथपर्यंत? आता तुम्ही मायनस करत असताना काय कराल रे? हा पुगळा येते रे. बघ आता याला मायनस कराल बाळांनो, तर काय होतो रे? बघ 39999 2801, नवातून एक गेला 8, त्याच्यानंतर नवातून एक गेला 8च, आणि मग नवातून 8 गेला 1, आणि मग 1. बरोबर आहे का चुकला रे? बरोबर आहे. चल 1188. नफा किती होता? x. तोटा किती होता? x. x आणि x 2x 1 1 8 8 x इकडेच राहू द्या, तिकडे गेला तर तो भागाकारात जाणार. काय चुकली बाळा मायनस? अरे हो सॉरी सर, आजचा मी काउंट घेतलो माहित नाही. नवातून 8 1 म्हणजे इथे 9 येते. हा सॉरी सॉरी सर. चला बघा, त्याच्यानंतर याला अगर तुम्ही डिवाइड करता 1198 ला 2 सोबत, तर 2 5 जा बाळा 10 आणि 2 9 जा 18, पुन्हा 18, तर 2 9 जाच होणार. तर किती झालं x ची व्हॅल्यू? 599. हा तुमचं उत्तर नाही बरं. हा तुम्हाला नफा किती झाला किंवा तोटा किती झाला होता त्यांनी सांगितलं, कारण की नफा तितकंच आहे जितका तोटा आहे, म्हणजे 599. पण मी का म्हणतो, हा तुम्हाला काय माहित झाला? हा काय माहित झाला ते सांगा. नफा किंवा तोटा. आता मर्जी तुमची, तुम्हाला कशा पद्धतीने डील करणार. नफ्याच्या हिशोबाने सांगू की तोट्याच्या हिशोबाने सांगू? नफा की तोटा सांगा. नफा म्हणते तर नफ्याच्या हिशोबाने सांगतो, आणि तुम्हाला तोटा पाहिजे तोट्याच्या हिशोबाने, म्हणजे तुम्हाला क्लिअर राहणार. नफ्याच्या जर हिशोबाने सांगेल मी नफा, कारण की त्यांनी वास्तविक किंमत, मूळ किंमत विचारला आहे ना. नफा केव्हा होतो बाळा तुमचा? जेव्हा तुम्ही विकी किंमत मायनस करता खकी सोबत, म्हणजे हेच तुम्हाला काढणे आहे ना. नफा किती आहे तुमच्याकडे आता चालता? नफा 599. तर 599 नफा. विक्री किती आहे रे बाई? 3999. नाही समजला तर खकी तिकडे गेला तर पॉझिटिव्ह होणार. म्हणजे 3999, आणि हा तिकडे गेला तर 5999. समजला? तर यामधून तुम्ही मायनस कराल बाळा. 3999 मधून 5999, 99 टकल्या नवातून 4 5 गेला 4, म्हणजे 3400 तुमचं काय राहणार? उत्तर. आता हे कशा स्वरूपात सांगितलं मी? खकीच्या स्वरूपात. तुम्हाला तोट्या म्हणजे सॉरी नफ्याच्या स्वरूपात. आता तुम्हाला सांगतो मी तोट्याच्या स्वरूपात. तुमचं जे वाटलं ते आता याच्या हिशोबाने सांगतो. तोटा केव्हा होतो रे बाळा तुम्हाला? जेव्हा खकी मायनस विकी करतो आपण तेव्हा. बरोबर आहे? तर तुमचा तोटा किती होता? 599. खकी तर काढायची आहे ना, तर विकी किती आहे तुमच्याकडे? 2801. तर बाळा खकी निघणार नाही का रे? हा मायनस तिकडे गेला तर काय होतो रे? प्लस 2801. तर 2801 मध्ये 599 बेरीज करा. 9 ने 1 10, आणि हा पुन्हा 10 8 14, आणि हा किती? 3. पुन्हा आला की नाही तीच संख्या? तीच संख्या आली की नाही आली? म्हणजे तुम्ही बघा, हा पण करू शकत होता किंवा हा, दोघांपैकी कुठलाही केलं असतं तरी उत्तर तुमचा समानच येणार होता, कारण की नफा आणि तोटा हे दोन्ही काय समानच आहे. कसं डील करायचं समजलं या प्रश्नासोबत? काही डाउट? ये प्रॉफिट या लॉस के हिसाब से डिस्कस किए बड़ा हम लोगों ने. इसमें आपका प्रॉफिट और लॉस दोनों सेम थे. बस जो क्या बोलते, बस कहना ये था कि पहली दफा जब वो सेल करता है तब उसे जितना प्रॉफिट हो रहा है, दूसरी दफा जब वो सेल कर रहा है उतना ही उसे लॉस हो रहा है. तो पहला आपको सेलिंग प्राइस दिया था, दूसरा भी सेलिंग प्राइस दिया था. समझ रहे हो बात को? तो ऐसे वक्त हमेशा याद रखना
कि आपका जो प्रॉफिट या लॉस है उसको कुछ तो भी मानो, आपने एक्स माना, ठीक है। और हमेशा ऐसे टाइप के एग्जांपल में आप डिफरेंस अमॉन्ग बोथ सेलिंग प्राइस आप डिसाइड करोगे। डिफरेंस निकालते वक्त आप माइनस लोगे, लेकिन जब आप लॉस या प्रॉफिट इसका जब आप डिफरेंस लेते हो तब डिफरेंस ना लेते हुए आप एडिशन लोगे। बस इतना याद रखना, बस समझ रहे हो। फिर आपको प्रॉफिट या लॉस मिल जाएगा, फिर आप डिस्कस करते रहिएगा। प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस के हिसाब से, या फिर लॉस इक्वल्स टू कॉस्ट प्राइस माइनस सेलिंग प्राइस के हिसाब से, डिपेंड आप पे करेगा, सेम ही रहेगा। क्लियर है? कई डाउट? ठीक है, इंग्लिश मीडियम के हिसाब से भी हो गया। नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं। आता पहा, हा नेक्स्ट प्रश्न तसाच आहे का नाहीये, फक्त थोडासा फरक आहे। एक वस्तू 1075 ला विकली आणि तोटा झाला। जर ती वस्तू 1675 ला विकली असती तर तोट्याच्या 5 पट नफा झाला असता। थोडासा वेगळा आहे। तोटा किती झाला एक्स, तर दुसऱ्या वेळेस विकला असता तर 5 पट तोटा झाला असता। तर पहिल्या वेळेस तोटा किती झाला होता एक्स, त्याच्या 5 पट म्हणजे 5x नाही का? समजलं? तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, तशाच पद्धतीने डील कराल। उत्तर मला वाटतं याच्या 56 चा किती हो सांगितलं होतं रे बाळा, बॉम्बे 1175 आलता। अशाच पद्धतीने डील करणे काय वेगळं आहे का? याला तुम्ही करू शकाल की सांगू? करू शकाल, ओके ठीक आहे। नेक्स्ट कडे बघा बघा, नेक्स्ट प्रश्न सांगेन जर तुम्हाला मी, तर लक्ष दे। एक गाडी तासी 60 किलोमीटर प्रति तासच्या समान गतीने जात आहे, म्हणजे एका तासात, म्हणजे सीधा सीधा गती किती आहे रे त्याची, 60 किलोमीटर पर आवर। जर त्याला 350 किलोमीटर अंतर कापण्यासाठी, म्हणजे जर कापत असेल तर किती वेळ लागेल म्हणते, तर तुम्हाला अंतर पण दिलाय, खूप सोपी प्रश्न आहे। 350 किलोमीटरचा, तर त्यांनी वेळ विचारलाय। काय विचारलाय? वेळ विचारलाय। तर तुम्हाला गतीचा फॉर्म्युला माहित आहे, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम असते। तर गती बरोबर अंतर भागीला वेळ, तर वेळ इकडे गेली तर काय होणार, अंतर भागीला गती। काही डाऊट? अंतर किती आहे 350 आणि वेळ किती आहे, गती किती आहे 60। तर भाऊ हा तर तुमच्या पहिल्या पुढच्या मध्ये मेला ना, हा तर पाय 35 डिवायडेड बाय हा काय 6। आता बघ 6 5 जा 35 नाही होत बया, 30 होत आणि उरलं किती 5। तर लक्ष दे, इथे सांगतोय काय, काही टेन्शन नाही घ्यायचं। 5 तासाच्या वरतीच उत्तर आहे, तर हा तर पहिलेच मेला, हाही मेला। आता 5 तास 40 का 5 तास 50, तर इथे लक्षात ठेवायचं, हा जो खाली उरलेला आहे हा ठीक आहे, हा एक तर तुमचं फायनलाइज उत्तर असते। हा सांगते की 50 मिनिटाच्या स्वरूपात आहे बा म्हणून, ठीक आहे। पण तसा नसेल करायचं तर पाय काय करायचं, लक्ष दे। अरे बापरे, पाय हा काय होते बघ 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 बघ, हा तिगडीमध्ये रूपांतर करून टाकायचं। 5 तास तर वरचा 100% आहे, पण हा काय 5/6, हा तुमच्या मिनिटाच्या स्वरूप आहे, हा मिनिटाचा स्वरूप आहे। तर याला 5 तास तर हा तास झाला आणि हा मिनिट झाला, याला रूपांतर तासामध्ये करणे असेल ना, तर 5/6 ला 60 ने काय करणे, गुणाकार करणे। 6 किती जा 10 जा, तर 5 10 जा किती, तर 5 तास बाळा 50 मिनिट तुमचं उत्तर होणार। काही डाऊट? तसं इथेच माहित झालं होतं, पण तरी पण पूर्ण डिटेल मध्ये जायसाठी म्हणून असं करायचं। पण इथे नव्हतं माहित झालं, हा चुकीचं झालं असतं, हा लक बाय चान्स होत होता, हा लक बाय चान्स झाला होता, ठीक आहे। पण असं करावं लागेल तुम्हाला, पहिले तिगडीमध्ये, आणि तिगडीमध्ये असलेला जो अपूर्णांकाचे स्वरूप असते त्याला मिनिटाच्या तासामध्ये करण्यासाठी गुणिला 60। काही डाऊट? हे बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायचे। काही डाउट कोणाला? समझ रहे हो, है ना? उसको मिक्स फ्रैक्शन में कीजिएगा, और जो फ्रैक्शन का जो भी फॉर्मेट रहता है उससे मल्टीप्लाइड बाय 60 कीजिए, जिसके वजह से वो मिनट आपको पता चल जाएगा। काही डाउट? थोडसा तरी, बोलूसा तरी। नेक्स्ट समझला डाउट तुझा? हाँ, ऐसा डाउट होता तो क्लियर झाला। नेक्स्ट देखो बच्चा, नया सवाल, ये ऐसे सवाल बहुत पूछा जा रहा है नवोदय के थ्रू आजकल, ठीक है। तो देखो, एका आयताकृती बागेची लांबी, आयताकृती म्हणला म्हणजे आयत आहे का नाही आहे? चल, या आयतला लांबी ही असते आणि रुंदी ही असते। तर बघ, या एका आयताकृती बागेच्या लांबी तिच्या रुंदीच्या 9/8 पट आहे। म्हणजे माहिती कशाबद्दल आहे? लांबी बद्दल आहे ना। लांबी ही रुंदीच्या 9/8 पट आहे, म्हणजे रुंदी बद्दल काहीच माहित नाही।
लांबीबद्दल माहिती आहे की रुंदीच्या 9/8 पट आहे, आणि ज्याबद्दल माहिती नसतो बाळा त्याबद्दल आपण काय मानत असतो? कोणता बाबा? एक्स बाबा. म्हणून रुंदी तुमची आपण काय मानूया? एक्स. तर तुमची लांबी काय होणार? तुमच्या वाक्याच्या स्वरूपा रिगार्डिंग लांबी ही रुंदीच्या म्हणजे गुणाकार किती पट आहे? 9/8 पट. तर हा 9/8 इंटू एक्स म्हणजे 9x/8 होणार. लांबी समजली नाही समजली? लांबी समजली नाही समजली? काही डाऊट आहे? तर लांबी तुमची झाली 9x/8, रुंदी झाली x. चला त्यानंतर 48 मीटर परिमिती असलेल्या चौरसाकृती कारंज्याच्या भागाने त्या जमिनीच्या 1/8 भाग व्यापलेला आहे. बाप रे. आता हा कारंज्याच्या भागाने, कारंजा म्हणजे एक टाईपचा, मला असं वाटत आहे कारंजा म्हणजे एक टाईपचा, तुम्ही अगर सपोज बघितलं असाल लग्न समारंभामध्ये जात असताना गेटच्या समोर असा एक टाकी टाईप असते आणि तिथे एक फवारा टाईप असते, असं असतो का? मला असं वाटत आहे की तो कारंजा हा असेल बा. मग फिक्स नाही, मला फिक्स नाही, पण पाणी उडत आहे कारंजाच्या स्वरूपामध्ये असा मी विचार करतोय. कारण की कारंजाचा शब्दशः अर्थ, कारण की माझी मराठी 1 नंबर आहे तुम्हाला माहिती आहे. 2 नंबर. चल ठीक है ठीक है. तो त्या कारणानं, क्योंकि देखो भाई मराठी उतनी बेहतरीन नहीं है जितनी आप सोचते हो, फिर भी तर त्या कारंजाने जमिनीच्या म्हणजे या जमिनीच्या 1/8 भाग व्यापलेला. 1/8 म्हणजे 8 पैकी 1 हिस्सा कुठेतरी असेल, हा असं मानू आपण, हा वाला भाग मानू. अरे पण तो कोणत्या आकाराचा आहे? हो, आकारही खतरनाक आहे त्याचा. चौरस. कसा आहे भाऊ? चौरस. कारंजा. समजला का? ठीक आहे. पण त्याच्या मापही दिलं नाही. माप का दिलं नाही? याचा परिमिती दिलं नाही. परिमिती कोणाची? चौरसची. किती दिली आहे? 48. ना भाऊ 48 म्हणजे चौरसची परिमिती किती होते? चौरसची परिमिती गुड 4 गुणिला काजू. अरे काजू नाही, बाजू. ठीक आहे. तर हा बाजूच्या सोबत गुणाकारामध्ये 4 आहे, तिकडे जाणार तर म्हणजे बाजू तुमच्या किती आली बाळा? किती आली रे? 4 1 4 आणि 4 दुने 8. म्हणजे बाजू किती घाई नाही करायची गुडिया. समजली का बाळा चिन्हे? 24 कसं काय म्हणत होती तू? इतकं घाई नाही करायचं. म्हणूनच उत्तर चुकते बरं, पागल सारखी करते. पहिले विचार करायचा ना बाळा, आपण बोलत आहोत ते बरोबर आहे की चुकीचं नाही आहे म्हणून. समजलं? आपण एक नवोदय सारखेच प्रश्न विचारून आला नाही आजकाल. चला बघा, नाही ते तर आपण आधीपासून करून राहिलो. नवोदय आता शिकला मग आमची ट्रिक वापर देतो हो ना का? चोरती आहे चोर बेटा. चल पाय. तर बाजू भेटली. आता बाजू भेटली 12. पण आता पाय, त्यांनी काय म्हटलं होतं? सगळं काही तर झालं. त्यांनी असं म्हटलं होतं की 48 मीटर परिमिती असलेल्या चौरसाकृती कारंजाच्या भागाने त्या जमिनीच्या म्हणजे या जमिनीच्या 1/8 भाग व्यापलेला आहे. 1/8 भाग व्यापलेला आहे, ज्याची बाजू 12 आहे. तर याचं पूर्ण क्षेत्रफळाचा 1/8 जागा कोणी वापरला आहे? करंजाना. म्हणजे हा याने. तर याला शब्दशः कसं काय आणायचं? शब्दशः दिलाय, सॉरी, गणितीय स्वरूप कसं द्यायचं? याच्यानंतर एक गोष्ट लक्ष पाहू. जमला तर ठीक, नाही तर ठीक, होत बसल काम ना. हंता अरे बाळा, इसको थोडसा क्या करता, मोटलू करता चलेगा. आता आपल्याला बाजू मिळाल्या प्रत्येकाच्या 12 12 12. याचं क्षेत्रफळ किती असेल काढू शकतो आपण? कोणाचं क्षेत्रफळ? चौरसचं. तर चौरसचं क्षेत्रफळ किती राहतं बाळा? बाजूचा वर्ग. काय डाऊट? तर 12चा वर्ग किती रे बाळा? 144. आता पाय, शब्दशः त्यांनी काय म्हटलं होतं लक्ष दे. शब्दशः त्यांनी असं म्हटलं आहे की 48 मीटर परिमिती असलेल्या चौरसाकृती कारंजाच्या भागाने म्हणजे या चौरसाने त्या जमिनीच्या, कोणत्या जमिनीच्या? कोणत्या जमिनीच्या? या जमिनीच्या म्हणजे आयतच्या जमिनीच्या
ठीक आहे, एक अष्टमास भाग व्यापलेला आहे. एक अष्टमास भाग व्यापलेला आहे म्हणजे आयत च्या क्षेत्रफळाच्या एक अष्टमास भाग म्हणजेच चौरसाचं क्षेत्रफळ होतो की नाही होत सांगा. त्यांनी काय म्हणजे आयतच्या 1/8 हिस्सा म्हणजे त्या चौरसाचं क्षेत्रफळ होते. होत बसल काम ना. हाच महत्वाचा भाग, हाच पॉइंट पकड मध्ये नव्हता. समजला. पुन्हा अजून वाचून दाखवतो. 48 मीटर परिमिती असलेल्या चौरसाकृती कारंज्याच्या भागाने त्या जमिनीच्या कोणत्या या आयतच्या जमिनीच्या एक अष्टमास भाग व्यापलेला आहे. भाऊ होत बसल काम ना. धंदा समजलं. म्हणजेच आयतचे क्षेत्रफळ गुणीला 1/8 का बरं, एक अष्टमास भाग त्यांनी व्यापलेला आहे. कोणी? चौरसाच्या क्षेत्रफळात. काही डाऊट? चला आता आयतचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणीला रुंदी इंटू 1/8 होतेच इक्वल्स टू चौरसचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. काही डाऊट इथपर्यंत? चला लांबी किती आहे रे? 9x भागीला 8. रुंदी बाळा x इंटू 1/8 बरोबर बाजू बाळा 12चा वर्ग. टेन्शन नाही घ्यायचं. पाय रप्पा रप जसा आहे तसाच खेळू आपण. 9 आता पाय x इंटू x x चा स्क्वेअर 9 1 9 आणि हा 8 इंटू 8 काय करतोय इथे राहू देऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर 12चा वर्ग म्हणजे 12 गुणीला 12 144 नाही करू मोठा होते ना. आहे ना काटापीट करायला बरा होते. नाही समजला का? आता पाय एक्स स्क्वेअर इकडेच राहू देतो बाळा. आता हा 8 इंटू 8 डिवाइड मध्ये आहे तिकडे जाईल तर भागाकारामध्ये जाईल की नाही. आणि हा 9 गुणाकारात आहे तिकडे जाईल तर. चला इथपर्यंत काही डाऊट आहे कुणाला थोडसा तरी? मी का म्हणतो 3 तिरी 9 होतं आणि 3 चौ 12 होतात. चला 3 1 3 आणि पुन्हा 3 चौ 12 होतात. तर एक्स स्क्वेअर इक्वल्स टू लक्ष द्या आता एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 4. आता पाय हा 4 इंटू 4 इंटू 8 इंटू 8 मान्य करता का? आता हा स्क्वेअर तिकडे जातो तर काय होतो माहित आहे ना. अंडर रूट मध्ये जातो आणि अंडर रूटच्या आतमध्ये दोन गोष्टी एका सोबत असतात तेव्हा बाहेर निघून एकाच वेळेस होतात. म्हणजे बाहेर काय निघालं 4 आणि बाहेर काय निघालं 8. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली बाळा तुमची? एक्स ची व्हॅल्यू किती आली? 4 8 जा 32. आता म्हणाल सर हा काउंट बाळा हा तुम्ही अगर गुणाकार केला असताना मोठा झाला असता मोठा नसता झाला. आणि आपल्याला 32चा वर्गमूळ माहित म्हणजे स्क्वेअर माहितच आहे असा कुठून आला गोष्ट. म्हणून काय करायचं हे आपल्याला माहित आहे की स्क्वेअर रूटच्या फॉर्मॅटमध्ये बंदा येणार आहे. तर आधीच त्यांना मोकळे ठेवा. असे घटकामध्ये म्हणजे फॅक्टर मध्ये जर तुम्ही ठेवता ना तुम्हाला बरं होते. कारण की बघ ना आता याला तुम्ही गुणाकार करून टाकले असते आणि मग नंतर सपोज वर्गमूळ पायात बसले असता किती दिमाग खराब झाला असता. हुआ रहता दिमाग खराब. इसलिए मैंने वैसे के वैसे ही रखा क्योंकि देखो ना अंडर रूट के अंदर जो भी चीज 2 बार दिखती है बाहर निकलती तो 1 बार होती. निघाला ना 4 बाहेर निघाला ना 8 बाहेर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 32. तुम्हाला पर्यायामध्ये 32 पण असेलच असं मला वाटते. आहे पाय आणि मस्त आपण खुश होतो आणि 32 ला उत्तर मानतो. बाळा 32 हे तुमची रुंदी आहे. विचारलं काय त्यांनी त्या आयताकृती बागेची लांबी सांगा आणि लांबी ही रुंदीच्या 9/8 पट आहे. म्हणजे आता एक्स ची व्हॅल्यू तुमची किती आली होती? एक्स ची व्हॅल्यू किती आली होती 32. तर बाळा 8 किती जा 4 आणि 9 इंटू 4 36 तुमचं उत्तर. बापा बापा समजला? किती वेळ घेतला नाही या प्रश्नाने समजलं. हा बघा असं समजून घ्या. ठीक आहे म्हणजे बाय काय काय लॉजिक थोडसा वेळ घेतातच समजून घ्यायचं. आता समजलं ना. याच्यानंतर असा वेळ जाणार नाही असं लक्षात घ्या. या प्रश्नाला मस्तपैकी 2-2 3-3 वेळा अजून रिपीट ऐका म्हणजे तुम्हाला समजून जा. समजलं? काही डाऊट? नेक्स्ट पाय बडा याचा अरे वा 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 काय प्रश्न आहे का एकच नंबर. पाय एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या मूळ बाजूच्या एक ह्या केलाय प्रश्न. एका चौरसाचे प्रत्येक बाजू चौरस म्हणजे असं असते. चौरस म्हणजे असं असते त्याची प्रत्येक बाजू म्हणते तिच्या मूळ बाजूच्या 1/3 इतकी केल्यास म्हणजे आधी एक्स होती. आधी किती होती असं विचार करायचं. आधी एक्स मग नंतर त्यांनी किती केलं म्हणते 1/3 इतक्या केल्यास. 1/3 म्हणजे का 1/3 आधीच्या म्हणजे काय होणार तो
x/3 होणार, म्हणजे प्रत्येक बाजू किती झाल्या, x/3 x/3 x/3. मान्य कराल? तर चौरसाचे क्षेत्रफळ किती होणार म्हणते. तर भाऊ चौरसाचे क्षेत्रफळ किती होते, चौरसाचं क्षेत्रफळ किती राहणार बाळा, चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, बाजूचा स्क्वेअर. तर बाजू किती आहे तुमची, x/3 चा स्क्वेअर. तर x चा स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, आणि हा तृतीयांश म्हणजे 3 चा स्क्वेअर किती 9. मी का म्हणतो, आधीचा जर तुम्ही क्षेत्रफळाचा वर्ग करता तर x चा स्क्वेअर होते. तर याच्यात आणि याच्यात कितीचा फरक आहे रे, कितीचा फरक आहे, 1/9. 1/9. 9 माणसंच म्हणतात का, काय म्हणतात रे त्याला, 9 माणसंच म्हणतात ना. आता बघ ना, पहिले होता x स्क्वेअर, वाढवल्यानंतर किती झाला, x स्क्वेअर बाय 9. म्हणजे फरक कितीचा आहे, x स्क्वेअर इथे पण आहे, x स्क्वेअर इथे पण आहे, म्हणजे 1/9च आहे ना, 1/9च जास्त आहेत ना. आता 1/9 असं काही दिलं नाही त्यांनी, 1/9 म्हटलंय. 1/3 होऊच नाही शकत, 1/8 होऊच नाही शकत, होऊच नाही शकत, 9 तुमचा उत्तर. समझलं, समझलं, ठीक है. चला, है ये किया था मस्त पैकी अपने नॉर्मल इसमें हमने, ठीक है. चलो नेक्स्ट एग्जांपल अगर सपोज मैं बताऊं बड़ा, देखो देखो बड़ा, 5 वाजून, ओ माय गॉड, प्रश्न खतरनाक आहे. 5 वाजून 45 मिनिटांनी घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण होतो. जसा हा घड्याळ आहे आपली, घड्याळ आहे आपली, ठीक आहे. इथे हा 3 आहे, हा 4 आहे, आणि हा का 5, आणि 45 मिनिटं म्हणजे इथे असते 9 मध्ये. तर 5 वाजून 45 मिनिटांमध्ये भाऊ हा 90 डिग्रीचा मोठा आहे का, ठीक आहे. थांब, लक्ष दे, पाय. आता हे खतरनाक नावं दिलं त्यानं, नावं का दिलं, खतरनाक. आता शून्य कोण म्हणजे माहितच आहे आपल्याला, की ज्याचं बिलकुल 0 असते, म्हणजे असाच राहायला पाहिजे होता, तो शून्य कोण हो. हा तसा आहे का, हा तर कॅन्सल. आता हा न्यून कोण आणि हा समकोण, हा का, हा फक्त समजल्या पाहिजे, ठीक आहे. पाय बाळा, समकोण म्हणजे, लक्ष दे, समकोण म्हणजे असा कोण ज्याच्या कुठल्याही ट्रँगल मधला एक कोण 90 डिग्रीचा असते, त्याला समकोण म्हणतात. हा म्हणजे हा सीधा सीधा राईट अँगल पण तुम्ही म्हणू शकता, म्हणजे काटकोन आपला समकोन म्हणजे. म्हणजे इथे एक लक्षात ठेवायचा, समकोन म्हणजे एक असा ट्रँगल ज्यामध्ये एक कोण 90 डिग्रीचा असतो, त्याला समकोन म्हणतात, असं लक्षात ठेवा. पण हा तुम्हाला इथे 90 वाटते का कोणता तरी, म्हणजे हा तुमचा कॅन्सर. आता न्यून कोण, हा होकताच आहे. काय आहे, न्यून कोण. न्यून कोण म्हणजे लक्षात ठेवाल, जो 90 डिग्रीच्या कमी असते, बस. 90 डिग्रीचा म्हणजे आपला कोणता कोण, लागू नाही, लघु, लघु कोण. एक गोष्ट लक्षात ठेवायची भाऊ, शब्द 6 तुमच्यासोबत खेळणार आहेत का ते. आता आम्हाला माहितच नाही, हा न्यून कोण का, हा समकोण का, झाला ना सत्यानाश. आम्ही ऐकला काय, काटकोण, आम्ही ऐकला काय, शून्य कोण, अजून सरळ कोण, अजून तो कोणता रे, हा 90 पेक्षा कमी वाल्याला, लघु कोण. तर लघु कोण म्हणजे न्यून कोण होते, म्हणून हा माहितच नाही राहिला असता तर किती सत्यानाश का, ठीक आहे. म्हणून शब्द लक्षात ठेवायचा, न्यून कोण म्हणजे लघु कोण होतो, ठीक आहे. हा 90 डिग्री पेक्षा लहान दिसते. आणि अधिक कोण म्हणजे कोणता कोण, विशाल कोण. म्हणून तुम्हाला कालच उत्तर सांगितलं होतं मी तेव्हाच, हा हा, आणि हा 10 वेळा विचारे हे कावजी. तर बये तू हाच पाय, ठीक आहे. चला, तर डी तुमचा उत्तर. चला बाळा, लास्ट प्रश्न बघूया. शेजारच्या आकृतीत कोणत्याची संख्या मोजा, कोणाची संख्या मोजा म्हणते, ठीक है. 5 इससे पहले मैं आपको एक चीज बताना चाहूंगा, हमारे नए बैचेस जो है 19 जनवरी से स्टार्ट हो रहे, 19 जनवरी से नए बैचेस भाई हमारे स्टार्ट हो रहे. तो कोई चाहे तो 8275397522 पे कॉल करके सारे के सारे डिटेल पूछ सकता है, ठीक है. चलो, तो ये वाला एग्जाम्पल क्या बोले, ध्यान से देखे, ध्यान से देखे. तर भाऊ शेजारील कोणांची संख्या सांगा म्हणते, तर पहिले नाव देऊन देता, पाय नाव देऊन द्यायचं, ठीक आहे. डी ई एफ जी, समजलं, लक्ष द्या जी. सगळ्यात पहिले हे कोण जे दिसून राहिले तुम्हाला, इथं हा एक कोण दिसते, 2 3 4 5, नाव देऊन द्या, एक कोण, 2 कोण, 3 4 आणि 5. काय डाऊट. त्याच्यानंतर हा पुराचा पुरा 6 कोण झाले, म्हणजे आतापर्यंत 6 झाले बरं. त्याच्यानंतर पाय
त्याच्यानंतर आता 6 कोण झाले, मिटवून टाका सगळ्यांना आता, ठीक आहे. 6 कोण झाले आपले, 6 कोण झाले. त्याच्यानंतर बघ रे बाळा, हा एक कोण किती झाले, 1 प्लस करा. त्याच्यानंतर हा एक कोण 1 प्लस करा. हा एक कोण 1 प्लस करा. काही डाऊट, थोडसा तरी, उलूसा तरी, म्हणजे किती झाले, 9 कोण झाले आतापर्यंत. ठीक आहे, किती झाले ते 9. त्याच्यानंतर बघ, हा एक कोण झाला, हा एक कोण झाला आणि हा एक कोण झाला. किती झाले, 12 कोण झाले भाऊ आतापर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर पाय रे बाळा, त्याच्यानंतर पाय, ते झाले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा एक कोण पुराचा पुरा सगळा 13 आणि त्याच्यानंतर अजून त्याच्यानंतर बाळा, नाही तशा स्वरूपात नव्हतं झालं, तो तशा स्वरूपात नव्हतं झालं, हा झाला ना. त्याच्यानंतर डीएफ पण झालं का आपलं, डी बी जी झालं का, हा वाला नव्हतं झालं, हा वाला नव्हतं झालं. म्हणजे किती, मधातले आपण नव्हते घेतले. आज खालून वरती वरती गेला, वरतून पण खाली खाली आला. ठीक आहे, पण मधातले सोबत डील नाही केलं. तर 12 आणि हा 1 2 आणि हे 3 किती झाले, तर 15 कोण तुमचे टोटल असतील बाळा. समजलं, समजलं पक्का. असं डिस्ट्रीब्यूट करून पाहिजे. ठीक है, तिथे पण खास कर. ओके, आई होप आपको समझ में आया होगा. हमारे साथ जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब पक्का कीजिए. वीडियो अच्छा लगा होगा तो लाइक पक्का कीजिए, दोस्तों में शेयर पक्का कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.